खासगी ट्रॅव्हलला अपघात, 10 जखमी। जालना सिंदखेड राजा रोडवर एका खासगी ट्रॅव्हलला अपघात झालाय। ट्रॅव्हल चालकाला आज दिनांक 7 जून रोजी सकाळी 8 वाजता डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटून हा अपघात झालाय। या अपघातात 10 प्रवासी जखमी झालेत। जखमींना तातडीने जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। 10 पैकी 9 प्रवाशांची तब्येत स्थिर असून काही जण किरकोळ जखमी झाले, तर एका प्रवाशाची तब्येत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। अपघातामध्ये किती प्रवासी दाखल झालेले? सकाळी 8 वाजता सिंदखेड राजा येथून बस अपघातामध्ये 10 प्रवासी दाखल झालेले आहेत। त्याच्यापैकी एक पेशंट आहे तो सिरियस आहे, लहान मुलाला पायाला मार लागलेला आहे। बाकी सर्व इतर पेशंटवर आपल्या वॉर्डमध्ये उपचार चालू आहेत। त्यांना विविध प्रकारचे फ्रॅक्चर्स आहेत आणि काहींना डोक्याला मार आहे। काय नाव मॅडम आपलं? डॉक्टर करण। डॉक्टर करण मॅडम, मला सांगा अपघात का झालेला आहे? अपघात कळून येते की बसचं चालक फुल पोट भरून जेवण केल्यामुळे त्याला पहाटे 6च्या सुमारास झोपेच्या डुलक्या येत होत्या। डुलक्या आल्यामुळं त्याचा तोल बिघडला तेवढ्यात बाजूच्या कंडक्टरने त्याला सांगितलं की असं तोल का बिघडतं, गाडी एवढी इकडे तिकडे का होते। तेवढ्यात त्याला तोल सांभाळायला गेला त्याने। ड्रायव्हरने तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तोल सांभाळला गेला नाही आणि त्यांनी आधी डाव्या साईडला वळून बघितली, डाव्या साईडला तरी कंट्रोल नाही झाली। मग त्यांनी उजव्या साईडला कंट्रोल केली। उजव्या साईडला कंट्रोल करताच गाडी झाली स्लिप होतात सगळे उजव्या साईडच्या प्रवाशांना सर्व उजव्या साईडचे प्रवासी जखमी झाले। काहींचे हात तुटले, काहींचे बोटं तुटले, काहींचे अर्धे किलोमीटर सगळ्यांचे गुडघे तर फुटलेच। ॲक्च्युली बघा माझं सुद्धा माझ्या वडिलांचं सर्व गुडघा फुटला आहे। आता त्वरित मग नामदेव चव्हाण यांनी पोलिसांशी व रुग्णवाहिकाशी संपर्क साधून त्यांना मदतीच्या जखमी प्रवाशांना मदतीसाठी बोलून घेतलं। गाडी कुठून निघली होती? गाडी पुणे टू यवतमाळ निघली होती। पुण्याहून निघली होती का? पुणे टू यवतमाळ खासगी होती, प्रायव्हेट खासगी। आणि तू कोणता गावचा आहे? मी यवतमाळ दारवा तालुका। नाव काय तुझं? माझं नाव आदित्य नामदेव चव्हाण। चव्हाण।